नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या कांद्याच्या प्लॉटवर। कांदा हा शेतकऱ्यांना रडवतो पण आणि कांदा हा शेतकऱ्यांना हसवतो पण। ग्राहकांना पण कांदा कधी रडवतो तर कधी हसवतो। अर्थातच लक्षात आलं का? कांद्याचे भाव कधी गगनाला भिडतात तर कधी जमिनीवर येऊन आदळतात। याचाच अर्थ असा आहे की असमतोलित प्रमाणात शेतीमध्ये होणारं उत्पादन असमतोलित समतोल नाही आहे त्याचा। कारण शेतकरी कधी 1 तास पेरतोय तर कधी 1000 तास पेरतोय। शेतकरी कधी 1 एकर कांदा लावतोय तर कधी 10 एकर कांदा लावतोय। आज आपला हा प्लॉट जवळपास मित्रांनो थोडा नाही काही नाही 5 ते 6 एकरचा प्लॉट आहे आपला हा ऊस कांद्याचा। आणि 5 ते 6 एकरचा कांदा आज मार्केटमध्ये काय सुख का दुःख घेऊन आपल्या आयुष्यामध्ये येतो ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे। नत्र स्फुरद पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य। तर हे कसं द्यायचं? हे द्यायचं मुख्य अन्नद्रव्य द्यायचं 65%, दुय्यम अन्नद्रव्य द्यायचं 25% आणि मायक्रोन्यूट्रल द्यायचं 15%। मग त्याचं प्रमाण कसंही असू द्या मित्रांनो, 1 एकरचं प्रमाण असो का 10 एकरचं प्रमाण असो, तर या प्रमाणात समतोल खताचा आहार समतोल खताचा डोस जर आपण दिला तर आपल्या शेतामध्ये आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन कांद्याचं अथवा कोणत्याही पिकाचं पाहायला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आज हा पॅच जबरदस्त रंगला आहे। आता जवळपास याचं खुरपण तुर्तास झालं आहे। पहा, बांधावरून मी चलतोय, बांधावर तण काढून टाकलेलं दिसते आणि शेतामध्ये पण आता तण काढून एक मॅग्नेशियम आणि युरियाचा डोस आम्ही दिला आहे आणि नंतर पाणी दिलं आहे। तर याची लागवण आहे मित्रांनो, लागवण केलेली नाही आहे कारण एवढा मोठा प्लॉट लावणं शक्य नाही आहे। कारण इथं आपण हे कांदा शिपला आहे, बी शिपला आहे आणि बी शिपून इथं आपण सरी मारलेली आहे। सरी कोळप्याची सरी मारलेली आहे, छोटी 18 इंचाची सरी मारलेली आहे आणि 18 इंचाची सरी मारून त्याला स्प्रिंकलरनं पहिलं पाणी दिलं आहे आणि स्प्रिंकलरला पाणी देऊन अगोदर कल्टिवेशन केलं। कल्टिवेशन केल्यानंतर बियाणं आणि खत सोबतच मिक्स करून आपण शिपून दिलं, आलं लक्षात? त्यानंतर सरी मारून घेतली 18 इंचावर सरी मारल्यानंतर पाणी सोडून दिलं आणि पाणी सोडून दिल्यानंतर आपला कांदा व्यवस्थित उगवला आणि कांदा व्यवस्थित उगवल्यानंतर त्याचं आपण दुसऱ्या खताचं दुसऱ्या डोसचं व्यवस्थापन केलं। व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आपण त्याला घेतलं युरिया आणि मॅग्नेशियम आणि अमोनिया सल्फेट, काही म्हणजे लगातार त्याला न्यूट्रिशन उपलब्ध होत राहावं यासाठी अमोनिया सल्फेट व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी। कारण हिरवागार जर कांद्याची पात ठेवायची असेल तर त्याला नत्राचा डोस हा आवश्यकच असतो। तर यासाठी आपण इथं त्याचं व्यवस्थापन केलं आहे। इथं पहा, इकडं कांदा थोडासा आपला पिवळसर दिसतोय आणि इकडं कांदा थोडा आपला हिरवा दिसतोय। याचं कारण आहे की इकडं थोडं खुरपण व्हायला वेळ लागला आणि नत्राचा डोस आणि पाणी पण द्यायला थोडासा वेळ झाला, त्यामुळे इकडला जो कांदा आहे तो आपल्याला पिवळा दाखवतोय आणि इकडला कांदा हिरवागार दाखवतोय। इथंच फरक पडला आहे ना। तर अशा पद्धतीनं तुम्ही योग्य व्यवस्थापन मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रल असं जर आपण केलं तर तुम्हाला भरघोस आणि दर्जेदार कांद्याचं विक्रमी उत्पादन तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये पाहायला मिळतं। तर हायेस्ट विक्रमी उत्पादन जर समजा कांद्याचं पैशामध्ये मोजायचं जर झालं ना मित्रांनो, मार्केटला जर रेट असला चांगला आणि योग्य व्यवस्थापन जर कांद्याचं असलं आपलं, तर मित्रांनो जवळपास 8 ते 10 लाख रुपयाचा कांदा 1 एकरमध्ये होतो। बापरे, आलं लक्षात? तर आता हा आपला 6 एकरचा प्लॉट आहे जवळपास, तर याच्यामध्ये जवळपास 50 ते 60 लाख रुपयाचा कांदा इथं आपल्या या शेतीमध्ये होऊ शकतो।
फक्त कसं आहे की अगोदरच सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला काय की कांदा कधी कस्टमरला रडवतोय तर कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतोय, कांदा कधी खाणाऱ्या खाऊक ग्राहकांना हसवतोय तर कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतोय, कांदा कधी खाऊक कस्टमरला रडवतोय तर कांदा कधी शेतकऱ्यांना हसवतोय. आलं लक्षात? जसं कांदा आपण फोडला, बुकीनं फोडला किंवा चिरला तर कांदा जर समजा ॲल्युमिनियमच्या आणि स्टीलच्या चाकूनं जर चिरला तर कांदा तो तुम्हाला तिखट लागेल, आणि लोहाच्या चाकूनं जर कांदा चिरला किंवा इळीनं चिरला, इळी लोखंडाचीच असते, इळीनं जर चिरला तर कांदा तो गोड लागेल. आणि कांदा हा जर समजा तुम्ही खाल्ला कच्चा तर तुमच्या प्रत्येक पेशी ही चांगल्या जेनेटिक प्रोडक्शन म्हणून चांगली कार्य करते आणि चांगली एनर्जी त्याला प्रोव्हाइड होते. त्यासाठी मित्रांनो आपल्या जेवणामध्ये कच्चा कांदा हमेशा खाण्यामध्ये ठेवा. ही गोष्ट लक्षात घ्या, कच्चा कांदा हमेशा खाण्यामध्ये ठेवा. कांदा, टमाटर, ककडी आणि गाजर ह्या गोष्टी आपल्याला ज्या ज्या कच्च्या खाता येतात त्या कच्च्या गोष्टी तुम्ही खायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला चांगली एनर्जी मिळेल. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि असं तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9623066788, 9623066788. यावर फोन करू नका मित्रांनो, व्हॉट्सअप करा. आपल्याला कोण्याही पिकाची क्रॉप गाईडलाईन जर घ्यायची असेल तर सक्सेस पद्धतीनं आपण क्रॉप गाईडलाईन प्रोव्हाइड करतो. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. राम राम.